यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये ही यादी समोर येईल अशी माहिती समोर येते। तर शिवसेनेने 11 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे। शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी लोकशाहीच्या हाती आलेली आहे। शिवसेनेकडे सध्या 13 खासदार आहेत आणि त्यापैकी 11 जणांची नावं शिवसेनेच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असं म्हटलं जात होतं आणि त्यानुसार 8 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। आता उत्सुकता आहे, हे 8 उमेदवार नेमके कोण? शिंदेच्या शिवसेनेचे हे 8 शिलेदार नेमके कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर सध्या शिंदेच्या शिवसेनेकडे 13 खासदार आहेत, विद्यमान खासदार, त्यामुळे त्या सर्वांना संधी मिळणार का असाही सवाल आता या ठिकाणी उपस्थित झाला आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून 8 जणांना उतरवलं जाणार आहे। 8 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आजच ही यादी जाहीर होईल असं म्हटलं जात होतं आणि लोकशाहीकडे संभाव्य उमेदवारांची यादी ही आहे। लोकशाही मराठीच्या हाती सगळ्यात आधी ही यादी लागलेली होती। दरम्यान शिंदेच्या शिवसेनेकडे सध्या 13 खासदार आहेत आणि त्यामुळे या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी मिळणार का असा सवाल उपस्थित होत असतानाच 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता या 8 उमेदवारांच्या यादीमध्ये नेमकं कोणाकोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। कारण शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे। शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह शिंदेंना मिळालेलं आहे आणि त्यानंतरची ही पहिली निवडणूक, त्यामुळे एक उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेचे जे शिवसैनिक आहे त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर उमेदवार नेमके कोण असणार याची प्रतीक्षा सर्व शिवसैनिक करत होते आणि त्यानुसार ही यादी आता जाहीर झालेली आहे। सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही यादी पाहणार आहोत। दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीमधून हेमंत पाटील, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमध्ये सुद्धा एक नाव समोर आलं आहे। तर मावळमधून श्रीरंगाप्पा बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दक्षिण मध्य मुंबई इथून राहुल शेवाळे जे विद्यमान खासदार आहेत त्यांची वर्णी लागलेली आहे, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। तर दुसरीकडे कोल्हापुरातून संजय मंडलिक यांचं नाव शिंदेच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं आहे। त्यामुळे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा सामना होणार आहे आणि त्यामुळे इकडची लढत नेमकी कशी होणार ते बघावं लागेल। दरम्यान शिर्डीमधून सदाशिव लोखंडे यांना संधी देण्यात आली आहे। तर काही दिवसांपूर्वीच सदाशिव लोखंडे यांनी तशी प्रतिक्रिया दिलेली होती। मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्याला कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत आणि उमेदवारी पक्की असल्याचं आश्वासन दिल्याचं सदाशिव लोखंडे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं आणि त्यानुसार आता त्यांना संधी मिळाल्याचं दिसून येते। त्यामुळे सदाशिव लोखंडे शिर्डीमधून कशा पद्धतीनं आता प्रचार करणार ते बघावं लागेल। दरम्यान बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्योत्स्ना, संभाव्य नावांची यादी लोकशाही मराठीनं सगळ्यात आधी दाखवलेली होती आणि त्यानुसार आता या नावांवर शिक्कामोर्तब होताना दिसतोय। 8 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे, काय वैशिष्ट्ये आहेत या उमेदवार यादीची? अगदी बरोबर आहे। पर आपण बघतोय की शिंदेच्या शिवसेनेकडून जे आहे ते 8 उमेदवारांची यादी जी आहे लोकसभा निवडणुकीमध्ये नेमके कोण त्यांचे उमेदवार असतील त्याची यादी जाहीर झालेली आहे। दक्षिण मध्य मुंबई यांच्या या मतदारसंघातून राहुल शेवाळे जे सध्याचे सिटिंग संसद खासदार आहेत, त्याचबरोबर कोल्हापूरमधून धैर्यशील माने, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव। ज्योत्स्ना मी थोडंसं थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।